पतंग उडत आता सांगू पाहून तुला बोलना। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट केल्यानंतर आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, अलाइट मोशन ओपन करून प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर हा जो इमेज आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे एका साईडला स्क्रोल करून घ्यायचा आहे आणि याची जी लेंथ आहे ती आपल्याला 11.10 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत करून हाच इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आहे आणि याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे आपल्याला 30% करून घ्यायची आहे। 30% करून घेतल्यानंतर हा जो बॅकग्राऊंड इमेज आहे तो बॅकग्राऊंडला अशा प्रकारे स्क्रोल करत सेट करायचा आहे। म्हणजे इमेजवरती वापरले जाणारे जे लेअरिक्स आहेत किंवा आपण ग्रुप म्हणू शकतो त्या ग्रुप तुम्हाला प्रॉपर असे दिसून येतील। तर बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा ग्रुपमध्ये तुमचा इमेज लेअर कशा प्रकारे ॲड करायचा त्यासाठी ग्रुप 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर स्टार्टिंग लेन खालील चिन्ह क्लिक करून तुमचा एक इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि इमेज लेअर 4 नंबरला घेऊन या साईजमध्ये बघू शकता प्रॉपर तुम्हाला साईज दिसून येईल। तर त्या साईजमध्ये काय करायचं, प्रॉपर सेट करायचं आहे आणि बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे तुम्हाला हे चारही जे साईज आहेत त्या साईजमध्ये तुमचा इमेज लेअर ॲड करून घेण्यासाठी अशाच प्रकारे तुम्ही सेट करू शकता। तर सेट करण्यासाठी आपल्याला स्टेप काय करायचे तर बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर म्हणजेच लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून तुमचा इमेज आपल्याला ॲड करून प्रॉपर शेवटपर्यंत त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तो नंतर या शेपमध्ये तो इमेज आहे तो प्रॉपर सेट करायचा आहे। सेट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। अशाच प्रकारे 4 नंबरलाही तुम्ही अशाच प्रकारे इथं इमेज लेअर ॲड करून साईज वाढवून प्रॉपर इमेज लेअर खालीवर घ्यायचे आहे आणि प्रॉपर इथं सेट करायचे आहे। सेट केल्याबरोबर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता चारही लेअर तुम्हाला ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता व्हिडिओ एडिट करताना कोणतीही लेअर कुठेही तुटते तर ती फक्त काय करायचं आहे की 11.11 पर्यंत वाढवून घ्यायची, म्हणजे अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपलं ॲनिमेशन आहे ते पहिलं ॲनिमेशन झालेलं आहे। तर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 11.10 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून फक्त या चारही लेअरला चारही इमेज लेअर ॲड करायचे। आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज केले आहेत। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि फुल स्क्रीन झाल्यानंतर ही जी PNG आहे ती लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची आहे। वरती घेऊन आल्यानंतर या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथं हे 2 इफेक्ट दिसत आहेत। तर पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 11.10ला एकदा पेस्ट करायचे आहे आणि एक इमेजमध्ये सोडून 14.6ला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आणि सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, सेकंड नंबर म्हणजे 12.27 आणि 15.20 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।